तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। ठाण्यातील गावदेवी परिसरामध्ये भाजी मंडई ज्या 2 मजल्या इमारतीला आहे ते भीषण आग लागलेली आहे। आपण सध्या त्याच मंडईच्या बाहेर आहोत। पाहू शकतो 2 मजल्याची इमारत आहे। याच ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचं प्रभाग समिती कार्यालय देखील आहे। याच ठिकाणी जिल्हा उपनिबंधक कार्यालय देखील आहेत। आगीचा लोड जे आहे ते वरच्या मजल्यापर्यंत दिसताना आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जातात। 3 अग्निशमन दलाचे जवान देखील जखमी झालेले आहेत आणि याच ठिकाणी 7 ते 8 अग्निशमनचे बंब देखील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे। आपत्ती व्यवस्थापन असेल कक्ष, या अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा सर्वच या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणात गोडाऊन असेल, भाजी मंडई असेल, या ठिकाणी जळून मोठ्या प्रमाणात खाक झालेले, अनेक वस्तूंचे नुकसान झालेले आहे। त्यामुळे आग कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट नसलं झालं तर मात्र शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा या ठिकाणी प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आणि याच ठिकाणी मोठं नुकसान जे ते झालेलं आहे आणि या ठिकाणी स्थानिक नगरसेवक देखील या ठिकाणी आणि स्थानिक लोक देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि याच ठिकाणी माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे बातचीत करणार आहोत। वाघुळेजी, आग कशामुळे लागली, काय कळलं काय? मोठ्या नुकसान झालेलं आहे। प्रभाग समिती कार्यालय देखील आहे, उपनिबंधक कार्यालय देखील, त्यांना कुठं काय दस्तावेज जळाले काय? नाही, गावदेवी भाजी मार्केटमध्ये बरोबर 2:15च्या दरम्यान शॉर्ट सर्किट जाऊन आग लागलेली आहे आणि निबंधक कार्यालयाचं काही नुकसान झालेलं नाही आहे प्रभाग समिती, परंतु 155 ओटले आहेत खाली। त्या ठिकाणी 70% कपड्याची दुकानं आहेत, चपल्याची दुकानं आहेत आणि बाकी भाजी मंडई आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व जेवढी कपड्याची दुकानं होती ती सर्व जळून खाक झालेली आहे। दुर्दैवाची बाब आहे, दुःखद घटना 2 झाल्या आहेत। 2 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। एक सुरक्षा रक्षक आहे आणि एक फायर ब्रिगेडचा कर्मचारी असं आम्हाला समजलं आहे। मृत्युमुखी पडलेत का जखमी झाले? नाही, 2 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, 2 जण गेलेले आहेत, कळवा हॉस्पिटलला ऑफ झाले आहेत। एक फायर ब्रिगेडचा कर्मचारी आणि एक आमचा सुरक्षा रक्षक आहे। हे 2 जण दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे फायर ब्रिगेडचे जे काही अग्निशामक केंद्र आहे, आम्ही मागणी केली होती की जव्हारबागचं अग्निशामक केंद्र हलू नका। आता ह्या गाड्या यायला थोड्या 20 मिनटं उशिरा झालं आहे। नितीन कंपनीच्या साईडनी गाडी आली आहे, एक माजीवाड्याच्या साईडनी गाडी आली आहे, नंतर वाघेशेठ साईडची गाडी आली आहे। परंतु फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आग आटोक्यात आणलेली आहे। मनुष्याने 2 जण मृत्युमुखी पडले, त्याबद्दल ही हानी झाली आहे का? ही पूर्ण धूर झाला होता आणि त्यामुळे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आतमध्ये घुसले। सुरक्षा रक्षक हा नाईटच्या ड्युटीला होता पहिल्या माळ्यावर आणि त्यामुळे तो घाबरला होता। तो फोनवर संपर्कात होता, परंतु तो घाबरल्यामुळे त्याच्यामुळे तो मृत्युमुखी, त्याला इकडे घेऊन गेले ॲम्ब्युलन्सनी, परंतु कळवा हॉस्पिटलला जाता जाता तो मृत्युमुखी पडलेला आहे। नक्कीच फायर ब्रिगेडसाठी काय प्रयत्न करणार का, लक्षवेधी मांडणार का? जवळपास कुठेतरी मागे देखील मॅकडोलच्या बाजूला देखील आग लागली होती, मोठी दुर्घटना टळली। फायर ब्रिगेडच्या बाबतीत आम्ही लक्षवेधी मांडू, परंतु आमची एक प्रशासनाला विनंती आहे की ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आहे, या ठिकाणी 6 ते 7 लोक या परिसरात येत असतात आणि त्यामुळे फायर स्टेशन हे जव्हारबागला जे होतं ते तिथेच पाहिजे, ही अशी मागणी त्या भागातल्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी टाकली होती। त्यांनी मागणी केली होती। आमची परत प्रशासनाला विनंती आहे की जव्हारबागचं अग्निशामक केंद्र हे हलू नका, कारण स्टेशनला आग लागली तर बाळकुंभ फायर ब्रिगेड, नितीन कंपनी फायर ब्रिगेड तिकडनं यायला अर्धा तास लागतो आहे आणि त्यामुळे जव्हारबागचं फायर ब्रिगेड हे मध्यवर्ती होतं, जुनं फायर स्टेशन आहे, त्यामुळे त्या ठिकाणी फायर ब्रिगेड हे तात्काळ हलवण्यात यावं। नुकसान भरपाई संदर्भात काय मागणी करणार का? स्थानिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। 150 भाजी मंडईचे गाळे आहेत। काही जणांनी त्या ठिकाणी कपडेवाले असतील, चप्पलवाल्यांना भाड्याने दुकानं दिली होती। मोठ्या प्रमाणात प्रत्येक जो ओटलाधारक आहे कमीत कमी त्याचं 3 ते 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करू, कारण सर्व पोटावर हे भरणारी लोक आहेत, रोजचं दैनंदिन जीवनमान की भाजी विकू नये, कपडे विकू नयेत, त्या ठिकाणी असे किरकोळ मसाला विक्रेते आहेत, असे व्यवसाय करणारे विक्रेते आहेत आणि त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई, आता तहसीलदार पण आलेत, पंचनामा होईल आणि आम्ही तशी मागणी करू। नक्कीच या ठिकाणी सकाळपासून तुम्ही आहे, रात्री पहाटेपासून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाकडनं होतं आहे। कशाप्रकारे सुरक्षा असली? आम्ही गेले कित्येक दिवस या ठाणे शहरामध्ये, या ठाणे शहराची लोकसंख्या 28 लाख आहे आणि 28 लाख लोकसंख्येप्रमाणे ठाणे महानगरपालिका या सुरक्षा दृष्टिकोन कमी पडते। आता हे जे जव्हारबागचं जे स्टेशन होतं हे रुस्तमजी ह्या ठिकाणी नेलेलं आहे आणि आम्ही ह्या संदर्भात पाठपुरावा करतो आहे। हे इकडचे जे मुख्य अधिकारी झळके मुंजे आहेत
ह्या झळके साहेबांना आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि ह्या ठिकाणी झळके साहेबांनी सांगितलं की आमच्या इथे मनुष्यबळ नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे आणू शकत नाही आहे, अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ह्या सर्व आगीला जे गाड्या पोहोचण्यासाठी साधारण मागच्या वेळी पण इथे आग लागली होती, तुम्ही स्वतः कव्हर केली होती, या प्राची म्हणून दुकान त्याला आग लागली होती, तिथेही कव्हर केलं. तर त्या प्राचीवाल्या तिथं तो फायर ब्रिगेडसाठी गेला होता, मनीषा नगर तिथे गेला आणि तिकडनं गाडी आली आणि मग त्याचं म्हणजे साधारण ती गाडी आली अशी तर आज त्याचं कमीत कमी 1 करोडचं नुकसान झालं, ते झालं नसतं. स्टेशनला पण जी सटीसवरची गाडी जे उभी होती तिथेही आग लागली, तिथे फायर ब्रिगेड अर्धा झाला आणि आज पण जी फायर ब्रिगेड इथे याला अर्धा उशीर झाला. आणि मला असं म्हणायचं आहे की आज जे 2 जण मृत्युमुखी पडलेत, मी त्यांच्याबद्दल संविधान व्यक्त करतो आणि दुःखद गोष्ट आहे. पण याला जबाबदार हे झळके जे आहेत, हे जबाबदार आहेत. माझ्या मताने हे झळके जे आहेत यांच्यावर सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा पाहिजे. आणि मी आंदोलन करणार, तुमच्या या ठाणेकरच्या वतीने मी आंदोलन करणार आहे आणि याला सर्व जबाबदार ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि हे जे फायर ब्रिगेडचे अधिकारी झळके हे जबाबदार आणि झळकेवरती सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो. सर काय पाठपुरावा करणार का? नाही, प्रशासनाकडनं काही गैरसोय झाली असेल वगैरे, परंतु मी हे 2 जे लोक मृत्युमुखी पडले हे खरोखर अत्यंत दुर्दैवी आहे. आणि जसे आपल्या या प्रभागातील नगरसेवकांनी सांगितलं सगळं की या ठिकाणी आगीचे बंब पोचायला खरोखरच उशीर होतो, हे सत्य आहे. कारण समोर मागे पण कपड्याच्या दुकानाला आग लागली होती आणि हा अत्यंत गजबजलेला असा परिसर आहे. तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेने हे अग्निशमन जे त्यांचं पथक आहे याची जवळपास कुठेतरी सोय केली पाहिजे, हे निश्चित आहे. पाहू शकतो या ठिकाणी आगीचे लोट जे येते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि अग्निशमन दलाचे एक सुरक्षा रक्षक असेल आणि अग्निशमन जवान यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी दिलेली आहे. आग विझवण्यासाठी या ठिकाणी अग्निशमन शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. तर सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी ड्युटीवरती असताना भयभीत झाल्याचं कारण या ठिकाणी माहिती पडते आणि त्याच कारणास्तव त्याचा मृत्यू देखील झाल्याचं या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पाहू शकतो आगीचा लोड जे येते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि आग विझवण्याचं काम जे ते अग्निशमन दलाचं या ठिकाणी सुरू आहे. मात्र पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की जवळपास कुठं ते अग्निशमन दल होतं, ते फायर ब्रिगेड स्टेशन होतं, ते पुन्हा या ठिकाणी आणावं आणि लवकरात लवकर आग विझवण्यावरती नियंत्रण आणण्यासाठी अशा अग्निशमन दल असणं गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिकेकडनं या ठिकाणी अग्निशमन दल या ठिकाणी स्टेशन कशाप्रकारे होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.